नमस्कार मंडळी, जय गगनगिरी. आता आपण पाहणार आहोत कीर्तनातला भाग दुसरा. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे गगनगिरी महाराजांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. जय गगनगिरी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय. पर्वतमाथा धुंडित धुंडित घोर तपकेली वादळवारा ऊन पाऊस अंगावरी झेलले सिद्धस्वयंभू आज गगनगिरी
या अभंगातूनच त्यांचं तप जप आपल्याला कळलंच असेल. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा अवतारी जन्म आहे. अवतारी जन्म अशासाठी आहे, पुलकेशी साळुंके पाटणकर या घराण्याने 1000 वर्ष वारी केली होती पंढरीची. किती? 1000 वर्ष. आणि त्यांना आशीर्वाद असा मिळाला की आपल्या घराण्यात एक महापुरुष जन्म घेईल जो जगाचं कल्याण करेल. आणि त्यामुळे त्यांच्या घराण्यात भगवंतांचा अवतारी जन्म झाला. ते मुळातच माया सोडून देतात आणि म्हणून 3रे वर्षी माता ती पावती झाली मुक्तीशी, तैसेची 5वे वर्षी पितृक्षत्र हरपले. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की पाहिजे तसा जय आला नाही. चहा पाहिले होते ना. परत विश्वगौरवभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की असं बघा. मगाशात आता फरक आहेत की नाही परत सांगणार. असं 3रे वर्ष झालं आणि आई निवर्तली आणि 5व्या वर्षी बाळ पोरकं झालं. आणि त्यामुळे त्यांच्या आधीची 12 वर्ष असणारी अनसूया नावाची बहीण ही त्यांच्या नात्यातच दिली होती. जसं मामाबाचे संबंध असतात ना तसं. ते म्हणजे माने जरेगाव पाटण तालुक्यात. आणि तिथे आजीने म्हणजे आईच्या आईने या बाळाला ठेवलं. आता हा 5-6 वर्षाचा असणारा बाळ ते वय म्हणजे शाळेत जायचं नाही का. आणि म्हणून काय केलं, त्या बाळाला शाळेत नाव घातलं. दप्तर द्यायचे, 1 आठवडाभर सोडायला गेले. बाळाला कळायला लागलं. तो म्हणाला आता मी जाईन. ते शाळेत जा. आणि तेव्हा कसं होतं की चातुर्मास म्हणजे अजूनही असतात. आषाढ एकादशी देवशैनी म्हणतो ना, आणि कार्तिकी एकादशी उत्पत्ती एकादशी. तर हे 4 महिन्यात साधू लोक चातुर्मास पाळतात. आम्ही पण कीर्तनकार पाळतो. ह्याच्यात भजन कीर्तन असतं, भागवत कथा असते, रामकथा असते. जितकं म्हणून होईल तितकं काय करायचं, जास्तीत जास्त भजन कीर्तन करायचं. भजन कीर्तन हेच भोजन, वेगळं भोजन लागतच नाही, पोटच भरतं. हो की नाही? परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की यावेळी तर 1 महिना बोनस होता, श्रावण अधिक होता नाही का. तर 2 भागवत कथा करण्याचं भाग्य महाराजांनी दिलं. त्यामुळे संपूर्ण चातुर्मास अगदी छान गेला. तर ह्या आजीने आणलं तर त्या गावात 32 शिराळाचे साधू आले आणि तिथे कथा चालू होती. आता ह्या बाळाने शाळेत जायचा मार्ग बदलला. ते शाळेत न जाता कुठे जाऊ लागले, त्या संतांच्या ठिकाणी जाऊ लागले. तिथे मिळेल ती सेवा करायची. बघा 7व्या वर्षी 8व्या वर्षी सेवा हवी वृत्ती. कोणी सांगितलं नव्हतं, पण कसं माहिती, मनात नित्य ओढ ईश्वराची. आई कुठे गेली विचारायची, बाबा कुठे गेले देवाकडे, मलाही जायचे. त्या वयात काही कळत नाही ना मुलांना. बघा आता सगळ्यांना सगळं कळतं, पोटातच शिकून येतं. तुम्हाला आम्हाला मोबाईल येत नाही, त्यांना द्या. पहिलं कसं कड्यावर घ्यायचं, बाळा चिव बघ काऊ बघ असं घास घालायचे नाही का. आता बाळा मोबाईल बघ आणि दोस्त नाही का असं. पंढरीनाथ महाराज की. त्यामुळे ते पोटातच शिकून येतं. गर्भसंस्कार ते लॅपटॉप काम, त्यामुळे पोटातच ते सगळं शिकून येतात आताची मुलं. त्यांना शिकवायला लागत तेच आम्हाला शिकवत. बरं त्यांना सांगायची सोय नाही. हे गबरा तुझ्यापेक्षा मी जास्त पावसाळे बघितले असं सांगितलं की लगेच उत्तर देतात. आपण देत नव्हतो, अजूनही नाही देत, पण देतात. ते म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही जास्त बघितले. कधी पाऊस लागतो, पंढरीनाथ महाराज की. सुद्धा सोय राहिली नाही. मग बाळ त्यांच्या संगतीत जाऊन बसायचं. त्यांनी उच्छिष्ट टाकलेलं त्यांच्या परवानगीने खायचं. आता साधू संतांचं उष्ट म्हणजे उष्ट नाही ना, ते ज्ञानाचे गण आहे. आणि म्हणून साधूच्या संगतीत राहत. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, कधी विसरू नका.
कोणती माहिती? साधूचा क्षण आणि अन्नाचा कण फुकट घालवायचा नाही. दोन्हीही पूर्ण ब्रह्म आहे. दोन्हीही पूर्ण ब्रह्म आहे. साधू सुद्धा आणि अन्न सुद्धा. त्याच्यासाठी धडपड करतो की नाही? सकाळी 6:03 पकडायची असते, 6:05 पकडायची असते, असे धावत सुटतो नाही का? अन्नासाठीच ना, पोटासाठी धडपड. किती? धडपडेपर्यंत. पंढरीनाथ महाराज की जय. तर ते कथा करायचे आणि ह्या बाळाला आठवायचं. आता देवा घरी गेले, आता हे देवाचं सांगतात म्हणजे हे देवदर्शन घडवू शकतात. आणि त्याच्यात कथा कृष्णांच्या कथा असायच्या. चातुर्मास म्हणजे कृष्ण कथा. कृष्ण कथा गाती साधुजन, कृष्ण कथा गाती साधुजन, कृष्ण कथा गाती, कृष्ण कथा गाती साधुजन, कृष्ण कथा गाती. श्रवणही करता भक्ती जडली, श्रवणही करिता भक्ती जडली, प्रभुपदी त्यांची श्रद्धा सरली, लाभे विश्रांती, विश्रांती, लाभे विश्रांती, विश्रांती. कृष्ण कथा गाती साधुजन, कृष्ण कथा, कृष्ण कथा, कृष्ण कथा गाती साधुजन. असं ते सगळे साधू, 32 श्राळाचे साधू, ध्यान धारणा आणि कृष्णकथा. आणि कसं कृष्णकथा रमणीय. भागवत कथन की जसं आपण कन्यादान करतो की मनुष्याने जन्माला येऊन 4 गोष्टी कराव्या. एक तर घर बांधावं, विहीर बांधावी, कन्यादान करावं आणि भागवत कथा करावं. आता ते घर बांधणं म्हणजे आता ब्लॉक घेणं नाही का? हप्तेभरात का असेना आयुष्य घालवायचं त्याच्यात, पण ते घ्यायचं नाही का? तर मग विहीरच्या ऐवजी पाणीच घ्यायचं बरं, नळ आले झालं नाही का? कन्यादान असेल तर एकच आपण नाही का? म्हणून आता बघतो परिणाम त्याचा. वाटून द्यायचं समजत नाही, मावशी समजत नाही, मामा समजत नाही, काका नाही, आत्या. कारण आम्ही 2 आमचा एकच, नाही तर तोही नकोच. धावपळीत कमवायचं असतं त्यामुळे मुलं नको. मुलं सांभाळायची कोणी? त्यांना ठेवायचं आश्रमात, त्यामुळे तेही बंद नको. पण हे बघा, हम 5 हमारे 25, त्यामुळे आता आम्ही एवढेसे झालो आणि ते एवढे वाढले. असो. पंढरीनाथ महाराज की. तर ती कथा ऐकून त्यांची देवावर श्रद्धा बसली की हे लोक आपल्याला काय दाखवते? ईश्वर भेट दाखवते. आणि म्हणून शाळा राहिली तिकडेच. कुठे यायचं? म्हणून ते उत्तर दिलं होतं, शिकलोय डिग्री म्हणजे बालवाडीत सुद्धा नाही, पण 75 महाविद्यालयाची डिग्री. आणि आता यांची शाळा हीच साधू संगती. आता इकडे आजीला निरोप पाठवला मास्तरांनी, बाळाला काय बरं नाही का? शाळेत येत नाही. ती म्हणे रोज तर शाळेत जातो दप्तर घेऊन आणि आनंदाने उड्या मारत जातो. जातं कुठे? लपून छपून एक दिवस पाहिलं तर हे बाळ इथे गुढीबाळ कथा ऐकतंय. बरं त्याला आणलं, काय बोलले नाही, आई वडील नाही ना, बोलायचं कसं? आजीने प्रेमाने मानेवरून हात फिरवलं, डोक्यावरून. बाळा, आपण जसं सांगतो तसं शिकला नाहीस तर खाणार काय? माती. पंढरीनाथ महाराज की. म्हणजे आपण त्यांच्या डोक्यावर हेच घातलंय की शिकला तरच खाणार. पण त्यांचे गुण ओळखले नाही. कोण कबड्डीत आहे, कोण क्रिकेटमध्ये, हे आपण ओळखत नाही. त्यांना आपण मैदानात खेळायला देत नाही, पाण्यात जाऊ नको, किती किती बंधन. मग ते समोर लॅपटॉपच्या जाड्या भिंगाची चष्मा एवढ्या एवढ्या मुलाला नाही. म्हणजे ते खरं आयुष्य विसरलेच. लंगडे खेळणे नाही, खो नाही, उतू नाही, उतू नाही, काहीच नाही. त्यामुळे आजची मुलं दुबळी झाली. त्याचा प्राकृतिक आनंद त्यांना लुटायला आपण देतच नाही. पण ते बाळ त्याच्या पाठीवरून हात फिरवलं आणि म्हणाले, आजी माझं पिकलं पान बाळा गळून जाईल रे. तुझ्या आई बाबा नाही, जबाबदारी माझ्यावर. मी असेपर्यंत शाळा शिक, शाळा शिकून मोठा हो, कमव
म्हणजे तुझा चरितार्थ चालेल. उद्या माझ्या मागून काय? होय पण आणि नाही पण बोलायचं काही नाही. आणि अशा प्रकारे हो उद्यापासून शाळेत जाईल. आता पुन्हा 2-3 दिवस लावली हजेरी पण पुन्हा तिकडेच. पण आता म्हणाले हे असं चालणार नाही. तोपर्यंत चातुर्मास संपला आणि साधू जायला निघाले. आता ह्या साधूंनी कधी त्या बाळाला इथे का असं विचारलं नाही. तसं त्यांच्या मागून चाललं तरी आमच्या मागून काय आहे तो विचारलेलं नाही. म्हणजे नियतीचं कसं आहे ते बघा. आणि दप्तर तिथेच आणि बाळाच्या साधूंच्या मागून निघाले. आता हे सगळे साधू चित्रकूट पर्वतावर गेले. चित्रकूट पर्वतावरती चित्रानंद स्वामी त्या सगळ्या साधूंनी दर्शन घेतलं. त्यांना फलहार वगैरे दिला. दर्शन घेऊन ते निघून गेले. आता हे बाळ समोर गेले नमस्कार करायला. त्याला उठवलं. म्हणाले बाळा जा तुझी आजी वाट बघते. आता हे म्हटल्याबरोबर म्हणाले यांना SMS कोणी केला? मी आजीला न सांगता आलोय ते तेव्हा काही नव्हतं. कर्णपिशाच माणसातून उठवणारे. तर म्हणाले ह्यांना सगळं कळतंय म्हणजे हे मला ईश्वराची भेट देणार. लगेच चरण घट्ट पकडले. म्हणाले हे मी चरण सोडणार नाही. मला ईश्वर दाखवा. स्मित हास्य केलं. नाकापासून डोक्यापर्यंत निहाळ. ते म्हणे ह्या ईश्वरी औषध आणि ठेवून घेतलं. आणि इकडे मात्र शाळा सुटली. रोज येणारं बाळ आलेलं नाही. आजी सगळीकडे विचारपूस करते. शेजाऱ्या पाजाऱ्यानं त्यांच्या बरोबरच्या मुलांना. आणि म्हणते कोणी काय बोललं का माझ्या बाळाला? आई वडील नाही. लागेल असं कोणी बोललं असेल, कोणी मारलं असेल. आणि ती विलाप करायला लागली. मी मेले आणि गेले तर त्याच्या आईवडिलांनी विचारलं तर सांगायचं काय? शोधून आणा मम बाळाला मम बाळाला प्राणकंठाशी आला हो आला. रडू लागली. विलाप करायला लागली. माझ्या बाळाला शोधून आला. काय सांगू? कोणी मारलं, कोणी बोललं. आणि अशातच आजी झुरून शांत झाली. पण बाळाचा थांगपत्ता कोणाला लागला नाही. कुणी असं सांगणारा भेटलं नाही की हे साधूच्या मागून गेलं. दप्तर मात्र मिळालं पण शेवटपर्यंत अंत लागला नाही. आणि हे बाळ मात्र खुशाल चित्रानंदांकडे राहिले. असे 12 वर्ष पटकन केली पाहिजे. बाकीचं सांगायचं असं 12 वर्षात अणिमा लगिमा गरिमा परकाया प्रवेश पशुपक्ष्यांची भाषा औषधी सिद्धी सगळं चित्रानंदाने प्राप्त करून दिलं. आणि सांगितलं बाळा आता जगत कार्य करायची वेळ आली. इथलं तुझं मुक्काम संपलं. माझा आशीर्वाद आहे जग कल्याण कर. त्यांचा आशीर्वाद घेतला आणि महाराज निघाले. ताशी 300 किलोमीटर वेगाने. किती? हे सुद्धा 120 वर आपण जाऊ शकत नाही. पुढे गेलं तर काय ते माहिती आहे डिवायडरच. हो पंढरीनाथ महाराज की. ताशी 300 किलोमीटर वेगाने इतकं सगळं भारत भ्रमण केलं. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बजबजपुरी बळी देणं सगळं महाराजांनी पाहिलं. आणि डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू. आणि कुठे आपलं जग चाललंय. गोडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येईल त्याचा. हे जग पुढंच चाललंय. यांच्यासाठी काही केलं पाहिजे. आणि असं म्हणता म्हणता भोपाळमध्ये येऊन पोचले. तिथे विश्रांतीसाठी थांबले. आणि त्याच ठिकाणी कोल्हापूरचे शाहू महाराज गेले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं एक साधू आला आणि मराठीत बोलतो म्हणून त्या साधूचं दर्शन करावं म्हणून साधू महाराज गेले. बोलण्यातून कळलं की हे कोल्हापूरचेच साताऱ्याकडचेच. म्हणाले महाराज आपला संघ जर आम्हाला लाभला तर फार आनंद आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की आमच्या समवेत आपण कोल्हापूरला यावं. आमचा देश आमचं शहर पावन करावं. आणि महाराजांनी काही न बोलता त्यांच्या गाडीत बसले. कोल्हापूरपर्यंत आले. कोल्हापूरला मुक्काम झालं. आणि कोल्हापूरच्या अंबाबाईने दृष्टांत दिलाय महाराजांनी. हे ठिकाण तुझं नाही. इथून 40 किलोमीटरवर गगनगड क्षेत्र आहे. सिंहासन तिथे आहे. तुझं वाट बघते. ताबडतोब निघ. आता महाराज इथे महाराजांना सांगायला थांबलेले नाही. जो दृष्टांत झाले कडक उठले ते चालत चालत निघाले. गगनगडात आले.
चढायला वाट नव्हती हो आता सारखं, रस्ताही नव्हता. म्हणजे ज्यावेळी मी पण जात होती ना तेव्हा एवढी पिशवी असली तरी वर ठेवायचं, मग चढायचं, झाडाच्या खांद्याला धरायचं, पुन्हा वर चढायचं, असा गड होता. आता म्हसोबापर्यंत गाडी जाते आणि पायऱ्या एकदम छान केल्यात, वरपर्यंत 15 मिनिटात जातो सहज. गेलात का? नाही तर जाऊन या. पंढरीनाथ महाराज की जय. गैबी पीर आहे तिथे खूप धनसंपत्ती आहे, महाराजांनी सांगितली. आणि त्या संपत्तीचं रक्षण भुजंग करतायत. ते 5 मुखाचे, 11 मुखाचे, 100 मुखाचे असे आहेत. गर्भगीर असं म्हटले आत्मदेव. हे महाराजांच्या तोंडचे उद्गार आहे. तिथे गैनीनाथांची समाधी आहे. म्हसोबा जो एक गाडीभर प्राणी लागायचे बळी द्यायला, महाराज तिथे गेले तेव्हा फक्त एक श्रीफळ ठेवलं. काय ठेवलं? फक्त श्रीफळ. अजूनही श्रीफळच ठेवतात आणि त्याच्यावर तो राजी असतो. म्हणजे अंधश्रद्धाची होती. जे बळी द्यायचं होतं महाराजांनी सगळं निर्मूलन करून टाकलं. संत असे असतात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे व्याघ्र आहे, सर्प आहे, गाय आहे, बकऱ्या सुद्धा सरतायत. आणि एका ठिकाणी म्हणजे वैरभाव नाही, तसं बघायला गेलं एकमेकाला खायला टपलेले नाही. जसे शंकरांचा परिवार एकमेकांना खायला, त्यांची जी वाहन आहेत ती, बरोबर की नाही? नंदी वाहन कोणाचं? शंकरांचं. आणि शिव वाहन कोणाचं? दुर्गेचं. उंदीर वाहन कोणाचं? गणपतीचं. मोर, गळ्यात सर्प, एकमेकाला खायला टपलेले की नाही, पण ते एका मेळ्याने राहतात, वैरभाव नाही. तसं महाराजांनी पाहिलं. म्हणाले महालक्ष्मीने मातेने छान जागा सुचवली आणि त्या गडावर तपश्चर्या सुरू झाली. सूर्यप्रकाश अन्न समजले सद्गुरुनाथांनी. ते जेवायला द्यायला कोण नव्हतं. सूर्यप्रकाशात बसायचं, वाटलंच तर कंदमुळ किंवा झाडपाला खाऊन राहायचं. आणि तिथे राहायला लागल्यानंतर ते आपोआप कुंड निर्माण झाले. किती? 52 कुंड. त्याच्यातली जास्तीत जास्त मी पाहिली, कारण तेव्हा जाण्यासारखं होतं. बारकं असल्यामुळे कुठेही जायचं. आता नाही जमणे. आणि आता काही बुजली तर ती कुंड इतकी उंचीवर आहे, पण ती खोलीसारखी आहे. तुम्ही पाहिलं का एकतरी कुंड? कोणी नाही ना? चौकोनी खोल्यासारखी आहे आणि त्याच्यात पाणी महाराजांच्या इच्छेने येतं, महाराजांच्या इच्छेने जातं. तर आपण खाली 50 फूट खणून पाणी लागत नाही, पण तिथे वरती शिखरावर, म्हणजे मला वाटतं सगळ्या सह्याद्रीत ते उंच शिखर आहे, त्या वरती कुंडात पाणी. आणि त्या पाण्यात 24 तास महाराज तपश्चर्या करायचे. सर्प, वर्ग, जिंचू वगैरे सगळं. पण त्यांना काही त्याचंही झालं नाही. पण त्यांना भजन खूप आवडायचं. म्हणून बावड्या, जिथे राम मंदिर आहे, तिथे रामनवमी साजरी केली जाते, तिथे पारावर भजन चालायचं. महाराज तिथे भजनाला यायचे आणि जाताना म्हणायचे आम्ही सोडू का तुम्हाला? लवकर जाऊया, कारण रात्र झाली तर आम्हाला जमणार नाही. गावकरी ते म्हणाले नको, माझी व्यवस्था झालेली आहे की दातामध्ये कंदील घेऊन वाघ यायचा, वाघाच्या पाठीवर महाराज बसायचे आणि गगनगडावर रुची सत्ता. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की सत्ता काय आहे ती बघा. की काय म्हणतात ते, साधू संगतीत कसा परिणाम होतो की संत चरण लागता सहज वासनांचं बीज जळून जायो. की वासना सगळ्या नष्ट झाल्या. आणि ते प्राणी सुद्धा त्याला कळलं की आपण वाईट केलं, ते बसून राहिलं. जेव्हा महाराज बाहेर आले, रक्ताने भिजलेले होते, पाहिलं तर समोर तुकडा. ते म्हणाले रडतेस का बाई? खा ना, भूक लागली मग खा, अजून दुसरा देऊ का? म्हणजे कसे संत आहेत ते बघा. तसेच पाण्यात गेले तपश्चर्या करायला. म्हणजे माशाने आणखी खाल्ली, अशी बोटं खाल्ली, पायाची सगळे खाल्ली. त्याच ठिकाणी एक मनुष्य आला आणि तो शिकारीला बसला. आणि काय केल्या, त्याची बंदूक चाले ना, असं करून बघतो, असं करून बघतो. आणि मध्यरात्र झाली. तसे महाराज एका प्रकाश धोतात यायला लागले. हा फाडफाड डोळे करून बघतो, कोण आहे कोण आहे. थोडासा घाबरला, कारण एक अभेटच दिसलं होतं. आणि म्हणून म्हणतो कोण 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 एकदम. तर महाराजांचा चेहरा दिसला. तो ओळखत होता महाराजांना. त्याने नमस्कार केला. महाराज म्हणाले आता तू शिकार करू नकोस, बंदुकीचा बार ओढू नकोस, तू इथेच थांब. ह्या स्थानात आहे, हे देवाचं आहे. खरं तर महाराजांचं होतं, पण ते आपलं म्हणत नाही. काय म्हणतात? देवाचं आहे. सकाळी उठून घरी जा. आता महाराजांना नमस्कार केला आणि जाता जाता म्हणाला महाराज
माझा भाऊ गेली 16 वर्ष बेपत्ता आहे, त्याचा पत्ता लागेल का? महाराजांनी फक्त उंगली निर्देश केले 4 दिवस आणि म्हणाले आज बार उडू नको, उद्या घरी जा. आणि महाराज पाण्यात तपायला गेले. त्यांनी नमस्कार केला, तिथे तो पहोडला. सकाळ झाली तसं घरी आला, बघितलं तर बंदुकीत बिघाड झालेला होता. जर बार उडवला असता तर शिकार याचीच झाली असती. त्याने मनोमन आपल्या महाराजांचे आभार मानले आणि 4 दिवसांनी पत्र आलं, बेपत्ता 16 वर्ष भाऊ, मी मुंबईला सकुशल आहे, माझी काळजी करू नये. आणि त्यांनी मनोमन महाराजांना गुरु मानले आणि शेवटपर्यंत त्यांची भक्ती केली, आपणही केली. आणि त्याने गुरुगीत गायलं. गारे मना तू श्री गुरु गायन, गारे मना तू श्री गुरु गायन, श्री गुरु गायन, श्री गुरु चिंतनी अखंड राहोनी, श्री गुरु चिंतनी अखंड राहोनी, गारे मना तू श्री गुरु गायन. पालखी केली, खाली आणलं, बैलगाडीत बसून, तेव्हा अशी वाहनांची रेलचल नव्हती, बैलगाडीत बसून डोपेश्वरला पोचले. त्या घरी गेले. समोर त्यांना कोण आनंद झाला. जिथे बसवलं होतं ना तिथून महाराज उठले. नुसते उठले नाही तर ते खडकावर उडीच घेतली जे समोर होतं ते. जसं अहिल्या शिळा उद्गरली, राघवे पदी लागता दिव्य झाली, तसं त्या शिळेवर जातात त्याच्यात जे अतृप्त आत्मे वास करून होते ते मुक्त झाले. आणि महाराजांनी सांगितलं तुमचं संकट टळलं. आणि त्यांनी महाराजांची अक्षरशः अश्रूंनी चरणपूजा केली. महाराज तसेच पुढे केळवळीच्या डोहात गेले, जिथे प्रत्येक वर्षी एक नवीन जोडपं त्या डोहात बुडलं जायचं. कसं काय कुठून यायचं माहिती नाही, पण नवीन तरुण जोडपं, तेही लोक त्रस्त झालेले होते. तिथे गेल्यावर महाराज म्हणाले मडकं आणून द्या मातीचं. ते मडकं घेतलं आणि महाराज त्या डोहात उतरले. खूप वेळ झाली तर महाराज काय बाहेर येईन आणि लोक घाबरू लागले, कारण त्यांना माहिती होतं की ते पूर्णच्या पूर्ण जोडपं जायचं, त्याचं थांगपत्ता मिळायचं नाही. आणि थोड्या वेळानंतर रक्तच बाहेर यायला लागलं आणि त्यामुळे आणखी घाबरले आणि सगळे धावा करायला लागले, महाराजांचा जप करायला लागले आणि देवाला म्हणायला लागले आमच्या महाराजांना वाचवा. आणि थोड्याच वेळात महाराज त्या मडक्यासहित बाहेर आले. त्याला आपली कपणी गुंडाळून आलेले होते तोंडाला. ते म्हणाले चला समुद्राकडे. आणि त्या ह्याच्यात बसून बैलगाडीत ते समुद्रापर्यंत गेले. महाराज पुन्हा समुद्रात गेले. ते मडकं ते समुद्रात सोडून दिलं. ते म्हणाले महापिशाच इथे होतं, आता हे तुम्हाला त्रास देणार नाही. तर अशा प्रकारे त्यांनाही भीतीमुक्त केलं आणि त्या केळवलीत महाराजांनी खूप तपश्चर्या केली, जिथे आता केळवलीचा आश्रम आहे. तिथे जवळजवळ 10-12 वर्ष मी दत्त जयंतीला जात होते. दत्त जयंतीचा उत्सव कीर्तन, खूप लोक भाविक श्रद्धाळू आहेत. ते प्रत्यक्ष जिथे तप केलं तिथेच कीर्तन केलं जाते. हे माझं महत्भाग्य. तर अशा प्रकारे त्यांनाही पूर्ण आनंद झाला. ते म्हणाले कुठल्या संतांच्या पाशी आम्ही आहोत हे आमचं भाग्य आहे. आम्ही सारे जगी भाग्यवंत, आम्हा लाभले योगी संत, आम्हा लाभले योगी संत. जगी धन्य हो माय पिता ते, आम्हा लाभले चरण गुरूंचे. जग मानाले तुही निवांत, आम्हा लाभले योगी संत. पाता गंगे सागरा, जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी, जय गगनगिरी. नादन भीख
महाराजांना कोटी कोटी प्रणाम करीत त्यांची कृपा आपल्यावर इतकी आहे तर आपण आपल्या शरीराची कातडी जरी पायावर घातली तरी त्यांचे ऋण पिटणारे नाही. सर्वांच्या कल्याणासाठी एक श्लोक म्हणून सर्वांची सुख लाभावे म्हणा सर्वांची सुख लाभावे तशीच आरोग्य संपदा कल्याण व्हावे सकळांचे कोणी दुःखी असू नये म्हणा तथास्तु तथास्तु तथास्तु. महाराजांच्या चरणी अर्पण करते. जय गगनगिरी. ज्ञानदेवचा सुरवरम तुला जाती परमगुरु म्हणून जयवंती त्रैमूर्ती देव देव गगनगिरी देवा करती तव सेवा जय देव अनंत शक्ती तुमच्या चरणी राहती पावन देव तुझी चरण ते भरती साई साई अटरा वरणी साधती सद्भावाने करतो तुझला आरती जय देव अद्भुत महिमा तुमचा कोणी वर्णावा गायन करिता सकल ऋषी मुनी नाना भावे वंदन करितो म्हणून तुझा चरणा शरणागत मुद्रक्ष हरे श्री करुणा जय देव जय देव जय देव जय देव गगनगिरी देवा सर्वर मुनिवर भावे करते तव सेवा जय देव जय देव घालीन लोटांगण उदीन कर्ण डोळ्यान पाहिन उभारते प्रेम आनंदनाने पूजन गायो वाणी महिमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम जगते कायेन वाचा मनसेन देवा बुद्ध्यात्मना वा कल्पितवा करोमि अद्य सकल परस्मै नारायणाय समर्पणम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं नारायणं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. दिगंबरा दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा स्वामी गगनगिरी दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंदा रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे गाणी ते तिचे सद्गुरुपाय दोन्ही सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव